अर्थशास्त्रज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनीही मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाले, त्यामुळे देशाची एक मोठी हानी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर आहेत। सर, मनमोहन सिंग साहेबांचं निधन झालेलं आहे। खरं तर तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। किती मोठी हानी झाली देशाची अत्यंत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाची अपरिमित हानी झालेली आहे। म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आजारी होईपर्यंत सुद्धा देशात काय चाललेलं आहे, देशाची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती। आणि त्यामुळे देशातील एक जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ आणि एक उत्तम प्रशासक म्हणून देशातून एक नेतृत्व हरपलेलं आहे याची एक फार मोठी खंत आज भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला झालेली असेल। आणि त्याचबरोबर गेली 20 वर्षे त्यांचा आणि माझा व्यक्तिगत स्नेह असल्यामुळे माझ्या व्यक्तिगत जीवनात एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। फार मोठा एक पोरकेपणा मला जाणवतो आहे। मी त्यांना सुरुवातीलाच अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करतो। विशिष्ट तर साधेपणा होता। तुम्ही ज्यावेळी त्यांना भेटायला जायचं, देशाचे पंतप्रधानांना काय नेमकी भावना, कसं त्यांचं सगळं हे असायचं? एक मी तुला सांगतो की त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्याशी तर चर्चा होत, म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं, परंतु पंतप्रधानपद सोडल्यानंतर 2014 नंतर 1 ते 1.5 तास पण चर्चा होत। तेव्हा आपण एखाद्या पंतप्रधानाशी बोलतो आहोत हे ते जाणवू देखील देत नसत। मी उदाहरण देतो, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली तेव्हा मनमोहन सिंगांच्या घरामध्ये 2 लाख रुपये होते। आता लोकांच्याकडे 50-50 लाख रुपये, अनेक कोटी रुपये होते। त्यावेळी मनमोहन सिंग घाबरले की आता 2 लाख रुपयाचं करायचं काय। मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मला म्हणाले, यू नो वी हॅव गॉट 2 लाख रुपीज अँड व्हॉट टू डू। 2 लाख रुपये आमच्याकडे करायचं काय म्हणून। पण माय वाईफ टोल्ड, माझी बायको म्हणाली की घाबरू नका, मी व्यवस्था करते म्हणून। देशाचा एक माजी पंतप्रधान केवळ 2 लाख रुपये घरी होते, लोकांच्या घरामध्ये कोट्यावधी रुपये पडले होते कॅशमध्ये, इतका घाबरतो। म्हणजे ह्याच्यातून मनमोहन सिंगांचं चारित्र्य, त्यांची शालीनता, त्यांची पारदर्शकता, त्यांचा नम्रपणा आणि कायद्याचं पालन करण्याची त्यांची वृत्ती या एका गोष्टीतून दिसून येते। 2 लाख रुपये म्हणजे किस जाडकी पत्ती ना, परंतु तरी पण व्हॉट टू डू, काय करायचा प्रश्न त्याला पडलेला होता। त्यांचं कौटुंबिक जीवन हे सुद्धा अत्यंत सुख आणि समाधानाचं आहे। त्यांच्या 3ही मुली आपापल्या क्षेत्रामध्ये ह्या नाव त्यांनी कमावलेलं आहे। त्याचे 3 जावई सुद्धा उत्तम क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। जागतिक महामंदी असताना भारत तरू शकला केवळ मनमोहन सिंग यांच्यामुळे। 2008 जेव्हा जागतिक अरिष्ट जेव्हा आलं आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था कोसळली, म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली, तेव्हासुद्धा भारतीय अर्थव्यवस्था टिकून राहिली। मला आठवतं 2008-9 मध्ये देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग 6.5 7.5% होता, चीनचा 9.5% होता। जागतिक अरिष्टामध्ये 6.5% आर्थिक ग्रोथ मिळवणारा भारत हा एकमेव देश होता। मनमोहन सिंग जर तेव्हा अर्थमंत्री नसते तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये त्या अरिष्टामध्ये आपण देखील वाहून गेलो असतो। तेव्हा मनमोहन सिंगांनी 2008च्या आर्थिक अरिष्टामधून देशाला बाहेर काढलं, वाचवलं। ही देशाची एक फार मोठी सेवा त्यांच्यातून घडलेली आहे, हे मला या ठिकाणी नम्रपणे नोंदवायला पाहिजे। आता आपण मनमोहन सिंग यांचं निधन झाले, मात्र देशाची सुद्धा मोठी हानी झाल्याचं भालचंद्र मुणगेकर यांच्याकडून सांगितलं जातंय। कॅमेरामन अजित कदम सरसुणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।